सख्या रे भाग 58. त्यांच्या रूमपर्यंत अक्षरा अबीरला न धरता किंवा त्याला प्रतिसाद न देता दूर पाहत राहिली. अबीरला तिच्या चेहऱ्यावरची नाराजी सहज जाणवत होती, म्हणून अबीर रूमच्या दारात पोहोचल्यावर मुद्दाम तिच्याशी बोलण्याच्या उद्देशाने म्हणाला, माझ्या कोटच्या खिशात कार्ड की आहे. बाहेर काढा आणि दार उघड. दुहेरी अवतरण चिन्ह. अक्षरा अजूनही त्याच्या चेहऱ्यापासून दूर पाहत खिसा न तपासता विचित्र स्वरात म्हणाली, मला खाली उतरवा आणि स्वतः डोअर ओपन करा. मला तुमची कार्ड की सापडत नाहीये. मुली तू शोधलं सुद्धा नाहीस. अबीर तिच्या बालिश कृतीवर आश्चर्यचकित होऊन म्हणाला. त्यावर अक्षराने तिचं डोकं खाली जमिनीकडे वळवलं आणि अबीरच्या हातातून सुटण्यासाठी धडपड करू लागली. तिचा प्रयत्न पाहून त्याने त्याचा हात अक्षराभोवती घट्ट धरला आणि तिला घट्ट धरून म्हणाला, तू अचानक हट्टी का झाली आहेस. असं म्हणत त्याने डोळे मिटले आणि सुमारे 20 सेकंद अक्षराकडे पाहत राहिला आणि मग तेथून जाणाऱ्या हॉटेलच्या स्टाफला हाक मारली, एक्सक्यूज मी, तुम्ही दार उघडाल का. अबीरचा आवाज ऐकताच स्टाफ थांबली आणि अक्षराला उचलल्यामुळे त्याच्या शर्टावर दिसणारे अबीरचे चांगले बांधलेले मजबूत हात आणि त्याच्या कपाळावरच्या घामाने दिसणारा त्याचा आकर्षक चेहरा पाहून तिने लाळ गिळायला सुरुवात केली. तिचे नजर अबीरवर स्थिरावल्याने अक्षराचं मन पुन्हा एकदा रागाने भरलं. त्यामुळे ती पुन्हा एकदा अबीरपासून दूर राहण्यासाठी धडपड करू लागली. इकडे स्टाफ अबीरकडे तिच्या तळमळीने नजरेने वरपासून खालपर्यंत बघत अबीरकडे सरकली आणि मग केसात बोटे गुंडाळत हसत म्हणाली, येस सर, तुम्ही मला तुमची कार्ड की द्या. तिचे कृती पाहून अक्षराने एक दीर्घ श्वास सोडला आणि स्वतःशीच बडबडली, तिला मी दिसत नाहीये का. काही बोललीस का. अक्षराचा गोंधळलेला आवाज ऐकताच अबीर म्हणाला. त्यावर अक्षराने पुन्हा त्याच्यापासून नजर फिरवली. प्रथमच तिच्या निरागस चेहऱ्यावर इतकी नाराजी पाहून अबीरच्या ओठांवर हसू उमटला आणि तो त्या स्टाफकडे बघून म्हणाला, कार्ड की माझ्या कोटच्या डाव्या खिशात आहे. हो, मी आत्ताच काढून उघडते. अबीरच्या खिशात हात टाकत असताना स्टाफ हसत म्हणाली. पण तिचा हात अबीरच्या शरीराजवळ येण्याआधीच अक्षरा डोळे मिटून किंचाळली, मी बघते. अचानक अक्षराच्या ओरडण्यामुळे स्टाफने आपले हात मागे घेतले आणि अबीरने स्तब्ध झालेल्या अक्षराच्या चेहऱ्याकडे बघायला सुरुवात केली. डोळ्यात राग आणि चेहऱ्यावर नाराजगी होती. तिने आपला हात अबीरच्या खिशात नेला आणि त्यातून कार्ड की बाहेर काढली आणि दारावर स्वाईप करून स्कॅन केली. दार उघडताच अबीर अक्षरा आत शिरकू लागले आणि अक्षराने तिचं डोकं स्टाफकडे वळवलं आणि डोळ्यांनी वॉर्निंग द्यायला सुरुवात केली. ज्याला कंटाळून त्या स्टाफने चिडून तिथून पळ काढला. अक्षराला बेडवर बसवताना अबीरची नजर अक्षराच्या मनगटावर पडली. राजवीने दिलेल्या नखांचे निशाण त्यांनी पाहिले आणि मग खूप गंभीरपणे म्हणाला, कोणी केलं हे. तुझं कोणाशी भांडण झालं आहे का. त्याचा प्रश्न ऐकून अक्षरा उत्स्फूर्तपणे म्हणाली, मी भांडण नाही केलं तर राज का माहित नाही, पण अबीरला सगळं सांगण्याआधीच अक्षराला शब्दांची कमतरता भासत होती. ती अजूनही अबीर आणि राजवीच्या नात्याबाबत कुठल्याच निर्णयावर पोहोचली नव्हती. म्हणून तिला राजवीबद्दल वाईट बोलून तिच्या समोर राजवीचा बचाव करताना ऐकून घ्यायचं नव्हतं. तेही अबीर आज रात्री राजवीला घेऊन जाणार आहे हे माहिती असताना तिचा आवाज थोडा कमी झाला आणि ती अनिच्छेने म्हणाली, त्याने काय फरक पडतो. सर्व परिस्थितीत मी दोषी सिद्ध होईल. तरीही या बाह्य जखमा मला फारशा वेदनादायक नाहीत. अक्षराचे वेदनेचे खोल शब्द ऐकून अबीरच्या डोळ्यांसमोर तीव्र सर्वजून वागणं क्षणार्धात चित्रांच्या रूपात उमटलं. सुरुवातीपासून आजतागायत तो जेव्हा जेव्हा अक्षराला ओरडला होता तेव्हा तिचा फिका पिवळा पडलेला निरागस चेहरा त्याच्या मनात घुमू लागला. हळूहळू त्याचे हात अक्षराच्या मनगटातून सोडले आणि तो सरळ अक्षराच्या डोळ्यात पाहत म्हणाला, काल रात्री तू नशेत असताना मला म्हणालीस की माझ्या त्रासापैकी तू सुद्धा माझ्या त्रासाचं एक कारण आहे ना. पण आज मलाही तुला हाच प्रश्न विचारायचा आहे. तुझ्या सगळ्या त्रासाचं कारण मीच आहे ना. आपल्यापैकी कोणी आधी याचं उत्तर द्यायला हवं. अक्षरा म्हणाली. अक्षराच्या उत्तराने अबीर समाधानी झाला नाही आणि तो बेडच्या बाजूला उभा राहिला. बाथरूमच्या दिशेने जाण्यापूर्वी बराच वेळ तिथेच थांबला. अचानक त्याचा आवाज थोडा कमजोर झाला आणि जवळजवळ ऐकू येईल अशा आवाजात तो अक्षराला म्हणाला, कदाचित आपली उत्तर सारखीच आहेत. आपल्यापैकी कोणीही कोणासाठी खास नाहीये. कोणीही कुणाच्या लायक नाहीये. हे ओझ्याने भरलेल्या बंधनात राहणं ही परिस्थितीची मागणी होती, जी फक्त तुझ्याकडून निर्माण केलेली होती. मी काहीही केलं नाहीये. तुमच्या सोबत एकाच खोलीत राहणं माझ्यासाठीही प्रश्नांनी भरलेलं आहे. तुम्ही मलाच का दोष मानतात. अक्षराने अबीरकडे बघत गंभीरपणे विचारलं.
अक्षरा राठोड, मी आधीच इन्व्हेस्टिगेशन केली आहे. त्यामुळे माझ्याशी खोटं बोलून स्वतःला अजून खालच्या पातळीवर जायची गरज नाही. मी याबद्दल अधिक विचार करू शकत नाही. अबीर अक्षराकडे न बघता स्पष्टपणे म्हणाला. तुम्ही आधीच कन्फर्म केलं असेल तर. एवढं बोलून अक्षराने रडण्यामुळे तिच्या आवाजातील कंप कमी करण्यासाठी 2 दीर्घ आणि दीर्घ श्वास घेतला आणि डोळे छताकडे वर केले. जेणेकरून तिच्या डोळ्यांतून अश्रू पडू नयेत जे तिने आत कुठेतरी दफन केले आहे. तुम्ही कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टिगेशन केली हे मला माहीत नाही. पण जर तुम्ही आधीच कन्फर्म केलं असेल तर गोष्ट अगदी स्पष्ट आहे. मी तुमच्या आयुष्यात अडचणीचं एक कारण आहे. अजूनही तोंड वळवून उभा असलेला अबीर काही न बोलता नाईलाजाने बाथरूमच्या दिशेने वळला आणि त्या दिशेने चालू लागला. पण बाथरूमचा नॉब पकडण्याआधीच त्याला अक्षराचा गोंधळ ऐकू आला. त्याने अक्षराला बेडवर डोके ठेवून तिचे अश्रू आवरण्याचा प्रयत्न करताना पाहिलं. मग काही अज्ञात कारणास्तव त्याला त्याने घेतलेल्या काही निर्णयांशी आणि विचारांशी असहमत वाटलं आणि त्याने खिशातून फोन काढला. आर्या कॉल डायल करत कॉल रिसीव्ह करत असताना दारातून अक्षराच्या चेहऱ्यावरच्या दुःखाच्या आणि वेदनेच्या खोल खुणा पाहत राहिला. अक्षराचा मूड पाहून त्याची एकाग्रता अचानक भंगली जेव्हा फोनच्या पलीकडे आर्याचा आवाज त्याच्या कानावर आला. मिस्टर बिर्ला. अबीरने आर्याच्या आवाजासह असं उत्तर दिलं आणि पुढील शब्द बोलण्यापूर्वी थांबला आणि खोलीबाहेर जायला चालू लागला. बाहेर जाण्याआधी त्याने बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि म्हणाला, हॉटेलमध्ये झालेल्या माझ्या आणि अक्षराबद्दलच्या स्कॅन्डलबद्दल पुन्हा इन्व्हेस्टिगेशन कर. पण लक्षात ठेव की ते कॉन्फिडेन्शियल राहिलं पाहिजे. याविषयी मीडियात कोणतीही बातमी यायला नको. पण सर, याचा मिसेस बिर्ला यांच्या इमेजवर परिणाम होऊ शकतो. त्या मॅनेजरने स्पष्टपणे सांगितलं होतं की. आर्या एवढंच बोलू शकला. मग अबीरने त्याला अडवलं आणि जरा कठोर स्वरात तो पुढे म्हणाला, मला त्या मॅनेजरचे शब्द चांगलेच आठवतात आणि अक्षराची इमेज सांभाळून या प्रकरणाच्या तळाशी जाणं हे तुझं काम आहे. म्हणून मला निरर्थक सबबी सांगू नकोस. हो सर, मी बघतो. फोनच्या पलीकडे आर्याचा अडखळत आवाज आला. बोलणं संपवून अबीरने फोन कानावरून खाली केला आणि तो डिस्कनेक्ट करण्यासाठी त्याचा अंगठा स्क्रीनवर हलवू लागला. तेव्हा त्याला काहीतरी आठवलं आणि लगेच फोन त्याच्या कानाजवळ आणला. एक आणखी गोष्ट शोधून काढ. माहिती काढ की अक्षराच्या कॉलेजच्या दिवसात आजूबाजूला कोणती मुलमुली होती. जर आदित्यचं नाव आलं तर मला त्याची माहिती दे. येस सर. आर्याने हे बोलताच अबीरचा फोन डिस्कनेक्ट केल्याचं त्याला ऐकू आलं आणि पुढच्याच क्षणी त्याने त्याच्या फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टवर जाऊन मनी शॉप नावाच्या व्यक्तीला फोन केला. 2-3 रिंगमध्ये पलीकडून कॉल रिसीव्ह झाला आणि एका बाईचा आवाज आला, आता माझ्या लाडक्या पुतण्याने अजून काय गडबड केली आहे. त्याला पुन्हा त्या रात्रीची इन्व्हेस्टिगेशन करायची आहे. आणि तो त्यांनी सांगितलं की यावेळी मला सर्व काही गुप्तपणे शोधून काढावं लागेल. आर्या म्हणाला, या अबीरला प्रत्येक महिन्यानंतर पुन्हा सगळं काही का आठवायचं आहे. बरं, यात वेळ घे. गुपचूप काही शोधायला खूप वेळ लागतो. म्हणून त्याचा फायदा घे आणि 2-3 महिने पुढे ढकलल्यावर त्याला परत त्याच जुन्या गोष्टी सांग. फोनच्या पलीकडून आवाज आला, एवढी वाईट कृत्य केल्यावर माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते जी फक्त पैशाच्या वासाने शमवता येते. यावेळी मी या कामासाठी दुप्पट रक्कम घेईन. आर्या हसत म्हणाला, तुझा लोभ वाढू लागला आहे. पैसे घेऊन सुद्धा तू ठरवलेली मुलगी त्या रात्री आली नाही हे विसरू नकोस. म्हणून मला अक्षराचा वापर करावा लागला. आता मी एक पैसाही तुला देणार नाही. आणि हे विसरू नकोस की माझ्याकडे तुमची सर्व गुपित आहेत. अगदी एडिट न केलेले सीसीटीव्ही फुटेज देखील. जर तुम्ही मला हवी असलेली रक्कम देण्यास नकार दिला तर मी सर्व रिपोर्ट अबीर सरांना अचूकपणे पाठवीन सीसीटीव्ही फुटेजसह. आर्या त्याच्या तोंडातून तिखट सिगारेटचा धूर सोडत व्यंग्यात्मकपणे म्हणाला, तुझी लायकी विसरू नकोस. पलीकडून आवाज आली, उद्यापर्यंत वेळ आहे. काळजीपूर्वक विचार करा आणि सांगा की तुम्हाला तुमचं रहस्य जगासमोर कसं उघड करायचं आहे. मिसेस सुनीता बिर्ला. मी ठेवतोय. गुड नाईट. इकडे बेंगलोरमध्ये आर्याशी बोलून अबीर परत रूमवर गेला. त्याने बॅगमधून एक काळ्या रंगाचा लाऊंज सूट काढला आणि बेडवर पडलेल्या अक्षराकडे विशेष लक्ष न देता बाथरूममध्ये गेला. आणि अक्षरा जी रडतच तिथे बसलेली होती बसून तिने गुपचूप बाजूच्या टेबलावर ठेवलेले एक मॅगझिन उचललं आणि काही 15-20 मिनिटांनी बाथरूमचा दरवाजा उघडायचा आवाज आला आणि अबीर बाहेर आला. पण त्याने आत जाताना जो सूट घेतलेला होता तो न घालता त्याने बेफिकीरपणे स्वतःभोवती टॉवेल गुंडाळला आणि सूट हातात घेऊन बॅगच्या दिशेने चालू लागला.
इकडे अबीरच्या पावलांचा आवाज ऐकून अक्षराने तिच्या पापण्या त्या दिशेने उचलायला काही पुढाकार घेतला नाही आणि गपचूप मॅगझिनची पाने फिरवत राहिली. पण जेव्हा तिला समजलं की अबीर परत त्याच्या बॅगेकडे जाऊ लागला याचं कारण जाणून घेण्यासाठी तिने त्याच्याकडे डोळे वटारले. अबीरच्या उघड्या शरीराकडे पाहताच अक्षराची थुंकी तिच्या गळ्यात अडकली, त्यामुळे तिला खोकला येऊ लागला. तिचा खोकला ऐकून अबीरने किंचित डोकं तिच्याकडे वळवलं आणि सपाट स्वरात म्हणाला, बाजूच्या टेबलावर पाणी आहे. हो. अक्षराने घाईघाईने तिची नजर त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली आणि टेबलवरून पाण्याची बाटली उचलली. जरी तिचं झाकण उघडताना आणि बाटलीचा वरचा भाग तोंडाला लावताना त्याच्या चेहऱ्यापासून ते मरमेडच्या स्नायूंकडे टक लावून बघू लागली. अबीर त्याच्या बॅगेतून दुसरा सूट काढत असताना त्याला अक्षराची अनावश्यक नजर त्याच्याकडे सहज जाणवत होती, म्हणून त्याच्या बॅगेत काहीतरी शोधत तो म्हणाला, कोणाकडे असं बघणं तुझ्यासाठी नॉर्मल आहे का? अक्षरा घाईघाईने प्रश्नार्थक स्वरात म्हणाली आणि मग तो घाईघाईने बेडवरून खाली उतरली आणि थोडं दचकत दाराकडे गेली. मी बाहेर जाते, तुम्ही आरामात कपडे चेंज करा. अक्षराने क्षणभरही त्या खोलीत राहण्याची तसदी घेतली नाही आणि पटकन अबीरच्या अगदी जवळून जात ती दरवाजाकडे जायला निघाली. पण अबीरच्याने तिची अस्वस्थता पाहिली आणि अनुभवली होती. तिने दरवाजापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याने तिचं मनगट पकडलं. अक्षराला पटकन त्याच्याकडे वळवून त्याने तिचं मनगट सोडलं आणि त्याचे दोन्ही हात तिच्या सडपातळ कंबरेवर ठेवले आणि तिला हळूच ढकलत त्याने तिला दाराशी दाबलं. अबीरने नुकताच शाव घेतला होता, त्यामुळे दोघांनाही एक गोड सुगंध येऊ लागला. त्या शांत वातावरणात एकाच वेळी दोन हृदयांचा धडधड ऐकू येत होता. अक्षराच्या गहिवरलेल्या लाजलेल्या डोळ्यात बघत अबीरने तिच्या चेहऱ्यावरचे विखुरलेले केस बोटांच्या सहाय्याने मागे ढकलायला सुरुवात केली. जे अबीरच्या थंड बोटांनी अक्षराच्या गरम चेहऱ्याला स्पर्श करू लागली. त्यामुळे तिच्या मनात लाजेची लहर वाढू लागली, पण मंद आवाज तिच्या कानावर पडला, अक्षरा, मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो का? अबीरचा प्रश्न थेट कर्तव्यदक्ष, ठाम आणि मनापासून होता, कोणताही गाजावाजा न करता. एकांशी या प्रकट शब्दांनी हैराण झाली. तिने तिचे स्पष्ट डोळे अबीरच्या देखण्या चेहऱ्याकडे बघितले. त्याच्या काळ्याभूर भुवयाखाली सुंदर शाईची जोडी तिच्या डोळ्यांकडे पाहत होती. त्याचे डोळे विस्फारले होते, जणू ते अक्षराच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. अक्षरा त्याच्या प्रश्नाने गोंधळून गेली होती, तरी बरोबर उत्तर तिच्या मनात येत नव्हते. अबीरला तिच्यावर विश्वास ठेवण्याचं समाधानी उत्तर देत तिने घाबरत हळूच त्याला विचारलं, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे का? त्याच्या प्रश्नाच्या जागी एक नवीन प्रश्न ऐकून अबीरचा चेहरा थोडा निराश झाला, पण त्याला अक्षरावर विश्वास ठेवायचा विचार मांडायचा होता, म्हणून त्याने आपल्या बोटाने अक्षराची हनुवटी धरली आणि पुढच्याच सेकंदाला तिचा चेहरा वर केला. वर केल्यावर तो तिच्या ओठांकडे झुकू लागला, पण तिच्या ओठांचा हलकासा स्पर्श त्याला जाणवण्याआधीच दोघांनाही खोलीचा दरवाजा ठोठावल्याचा आवाज येऊ लागला. त्यानंतर पुढच्याच क्षणी राजवीचाही आवाज आला, अबीर, तू रेडी आहेस का? आपल्याला उशीर होतोय. अक्षराने राजवीचा आवाज ऐकताच राजवीने अबीरच्या फोनवर पाठवलेला मेसेज अक्षराच्या डोळ्यासमोर आला. त्यामुळे तिचं मन अबीर आणि तिच्या जवळीक बद्दल थोडं स्वस्थ झालं आणि तिने कसलाही इशारा न करता तिने तिचा हात अबीरच्या छातीवर ठेवून त्याला तिच्यापासून दूर ढकललं आणि बोलायला सुरुवात केली, तुम्ही कपडे घाला, नाही तर तुम्हाला थंडी वाजेल. मी बाहेर आहे. हे बोलून अक्षराने क्षणाचाही वेळ वाया घालवला नाही आणि लगेच खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर गेली. राजवीचा सतत दरवाजा ठोठावल्यामुळे खोलीतून बाहेर पडल्यावर अक्षरा सरळ दारात गेली आणि तिने दार उघडून वरपासून खालपर्यंत राजवीकडे पाहिलं. तिने आताही डीप नेक मिनी ड्रेस घातलेला होता आणि उंच टाचांनी खोलीत प्रवेश करायला लागली. पण जसं की अक्षराला ती पूर्णपणे आवडत नव्हती, म्हणून तिने तिचा हात दारावर लावला आणि आत जाण्याचा मार्ग अडवला आणि म्हणाली, तुला माझ्या खोलीत येण्याची गरज नाहीये. बळजबरीने तर तू खोलीत शिरली आहेस. इथे या खोलीत राहण्याचा माझा हक्क होता, जो तू माझ्यापासून हिसकावून घेतलास. राजवी दात खात म्हणाली. त्यावर अक्षरा हसत म्हणाली, आता तुझ्या घशात अडकलेला तो तुकडा मी आहे, जो तू फेकून देऊ शकत नाहीस आणि गिळूही शकत नाहीस. तुला माहित आहे, आयुष्यात कोणीही एकटा नसतो, प्रत्येकाला कोणीतरी सापडत. म्हणून दुसऱ्याच्या पतीला आपलं बनवण्याचं स्वप्न सोडून दुसऱ्याला कोणाला शोधायला लाग. नाहीतर जगाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तू एकटीच राहशील. तुला वाटतंय की अबीर जगाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुझ्यासोबत राहील? राजवी हसत म्हणाली.
मग तुझा नवरा सध्या कुठे जात आहे आणि तो काय प्लॅनिंग करतोय तुला माहिती तरी आहे का? पण मला माहित आहे कारण त्याने फक्त माझ्याशी शेअर केला आहे आणि त्याच्या पर्सनल असिस्टंट राघव सोबतही नाही. त्यामुळे त्याच्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे हे कळतं. राजवीला एवढ्या आत्मविश्वासाने स्वतःवर हसताना पाहून अक्षरा गप्प झाली. अबीर यावेळी राजवीसोबत कुठे जाणार याची तिला गंभीर काळजी वाटत होती. अबीर कामासाठी जात असेल तर त्याने ऑफिसमध्ये का नाही याबद्दल सांगितलं. हा प्रश्न तिला पुन्हा पुन्हा सतावू लागला. पण ती यावर खोलवर विचार करण्याआधीच बेडरूमचा दरवाजा उघडला आणि आतून वेल्स घातलेला अबीर बाहेर आला. तो हातात लॅपटॉप आणि काही फाईल्स घेऊन अक्षराकडे पाहत होता. त्यातल्या एका फाईलीवर कुठल्याच प्रोजेक्टचं नाव लिहिलेलं नव्हतं त्यामुळे तिचं मन राजवीच्या बोलण्यावर अधिक विचार करू लागलं आणि मग अबीर पुढे आला आणि राजवीला म्हणाला, चल. मग आम्ही निघतो अक्षरा. तू नीट रूममध्ये राहा. राजवी मुद्दाम प्रत्येक शब्दावर दडपण आणत म्हणाली आणि मग अबीरकडे बघून ती एक साधं स्मितहास्य करू लागली. त्याच क्षणी अबीरनेही अक्षराकडे एक कटाक्ष टाकला आणि खोलीतून बाहेर पडायला सुरुवात केली. पण चालत असताना तो अचानक का थांबला आणि अक्षराकडे वळून बघत तो म्हणाला, डिनर ऑर्डर करून देशील? माझं कार्ड बॅगेत दुसऱ्या चैनमध्ये आहे. एवढं बोलून अबीर जरा थांबला पण थोडं धाडस करून म्हणाला, माझी वाट बघू नकोस मी लवकरच येईन. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग कळवा आणि वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.